गृहराही माझे दूर प्रभुजी, वाटे कदाचे दाट अंधार, कसा शोधू मी मार्ग प्रभुजी, तुझी एकची माझा आधार, जीवन ज्योती उजळी प्रभुजी, कुणी न माझा जगी सहारा, जीवन ज्योती उजळी प्रभुजी, कुणी न माझा जगी सहारा. लूक शुभवर्तमानातील घेतलेले आजचे वाचन अध्याय 4 ओवी 18 आणि 19. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. हे प्रभू येशू, तुझा शब्द इतरांपर्यंत घेऊन जाण्यासाठी तू आम्हा सर्वांना पाचारण केले आहेस. या देवशब्दाबरोबर आमचं घनिष्ठ नातं निर्माण व्हावं व या देवशब्दाने प्रेरित होऊन आम्ही इतरांपर्यंत हा शब्द घेऊन जाण्यासाठी तू आम्हा सर्वांना विशेष कृपा आणि आशीर्वाद दे. ही प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. आज आपण बायबलमधील सगळ्यात मोठ्या पुस्तकाचा म्हणजे स्तोत्र सेविता ह्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. शब्द किती सुंदर आहे बघा, स्तोत्र संहिता. दोन्हीचा आपण शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा आता प्रयत्न करणार आहोत. स्तोत्र म्हटल्यानंतर स्तुतिगीत. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की पुस्तकाचं नाव जरी स्तोत्रगीत असलं तरी सुद्धा 40 पेक्षा जास्त स्तोत्रे ही विलापाची आहेत, दुःखाची आहेत, शोकाची आहेत, अपराधाची आहेत, शापाची आहेत आणि चिंतेची आहेत. परमेश्वराकडे याचना करणारी आहेत, विनंती करणारी आहेत. त्याला कारणसुद्धा तसंच आहे. स्तोत्र ज्या काळामध्ये लिहून घेतली गेली त्या काळामधील परिस्थिती अतिशय बिकट होती. लोकांच्या जीवनामध्ये प्रचंड असं दुःख आलेलं होतं. म्हणून स्तोत्रसेविता पुस्तकामध्ये आपल्याला बरीचशी स्तोत्र ही विनंती वजा याचना करणारी स्तोत्रे आहेत असं दिसून येतं. स्तोत्र संहिता म्हटल्यानंतर यादी म्हणजे स्तुतिगीतांची यादी ज्या पुस्तकामध्ये आहे त्या पुस्तकाला स्तोत्रसेविता असं म्हणतात. स्तोत्र म्हटल्यानंतर तंतुवाद्याच्या किंवा संगीतवाद्याच्या साथीने गायलं गेलेलं एखादं धार्मिक गीत. मग ती नुसती कविता ठरत नाही, ते नुसतं साधं गाणं ठरत नाही, तर ते स्तोत्र गीत ठरतं. त्यामध्ये परमेश्वर असतो, त्यामध्ये माणूस असतो. जणू काही माणूस आणि परमेश्वर ह्यांना जोडणारा तो दुवा म्हणजे स्तोत्रसेविता हे पुस्तक. स्तोत्रसेविता पुस्तकाचं दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, माणसाने केलेली ही प्रार्थना आहे परंतु आता ती देवशब्दाचा भाग बनलेली आहे. बायबलमध्ये आहे, बायबल हा देवाचा शब्द आहे, देवशब्दानुसार शब्दाचा भाग बनलेली आहे. थोडं सांगायचा अर्थ असा की माणूस जेव्हा परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करत असतो तेव्हा त्या प्रार्थनेचा शब्द देखील माणसाला जीवनदायी ठरत असतो. तसंच ह्या स्तोत्रसंहितेचं झालेलं आहे. स्तोत्रसंहितेमधील बरीचशी स्तोत्रे आपल्याला जुन्या नव्या करारामध्ये देखील वाचायला मिळत असतात. तर आज आपण सुरुवातीला पहिल्या अधिवेशनामध्ये ह्या स्तोत्रसंहिता पुस्तकाची चांगली तोंडओळख करून घेणार आहोत आणि दुसऱ्या अधिवेशनामध्ये काही स्तोत्रांचा बारकाईने अभ्यास करणार आहोत. स्तोत्र ह्या शब्दाचा अर्थ आपण बघितला, स्तोत्रसंहिता ह्या शब्दाचा अर्थ आपण बघितला.
स्तोत्रसेविता ह्या पुस्तकाची मूळ भाषा आहे हिब्रू आणि हिब्रू भाषेमध्ये तहिल्लीम ह्या नावाने हे पुस्तक ओळखलं जातं आणि तहिल्लीम म्हटल्यानंतर नुसती प्रार्थना नव्हे तर स्तुतिगीत, स्तुतिगीतांचं हे पुस्तक. साधारण मोशेच्या काळापासून आपण स्तोत्र चित्रामध्ये आलेली पाहतो की मोशेने निर्गमच्या पुस्तकामध्ये अध्याय 15 खास विशेष गीत गायलेलं आहे. ते एक स्तोत्र मानलं जातं. किंवा शास्त्याच्या पुस्तकात अध्याय 5 दबोर आणि बाराक ह्यांनी जेव्हा शत्रुपक्षांवरती विजय मिळवला तेव्हा एक गीत गायलं गेलं. ते गीत देखील एक स्तोत्र मानलं जातं. हन्नाचं स्तोत्र, शमूएलाच्या जन्मानंतर हन्नाने गायलेलं जे स्तोत्र आहे ते देखील एक स्तोत्र मानलं जातं. अशा प्रकारे बायबलमध्ये विविध ठिकाणी आपल्याला अशी स्तोत्रे आढळतात. स्तोत्रसेविता पुस्तकामध्ये एकूण 150 स्तोत्रे आहेत आणि त्यामधील सगळ्यात मोठं स्तोत्र आहे स्तोत्र 119. स्तोत्र 119 ह्या स्तोत्राचं वैशिष्ट्य असं आहे की त्या स्तोत्राला एकूण 22 कडवी आहेत. प्रत्येक कडव्याला 8 वचनं आहेत. म्हणजे ह्याची जर तुम्ही ह्याचा गुणाकार करून बघितला तर तुम्हाला 176 हा आकडा मिळेल. ह्याचा अर्थ असा की स्तोत्रसेविता पुस्तकातील सर्वात मोठं स्तोत्र जे आहे 119 त्याला एकूण 176 वचनं आहेत. आणि ह्या स्तोत्र 119ला नियमशास्त्राची विनंतीमाला असं नाव देण्यात आलेलं आहे. आपल्याला पवित्र मरीची विनंतीमाला माहीत आहे, तिला कशी वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत. तसंच ह्या ठिकाणी देखील नियमशास्त्राची विनंतीमाला असं 119व्या स्तोत्राला म्हणण्यात आलेलं आहे. त्याचं कारण असं की 176 पैकी 171 वचनांमध्ये विधी, नियम, निर्बंध, आज्ञा, वचन, शब्द, मार्ग, नियमशास्त्र अशा प्रकारचे शब्द आलेले आहेत. ते शब्द नियमशास्त्र ह्या शब्दाच्या अगदी जवळ जाणारे आहेत. म्हणून ह्या संपूर्ण स्तोत्राला नियमशास्त्राची विनंतीमाला असं सांगण्यात आलेलं आहे. इथे 22 आणि 8 ह्यांचा काय संबंध आहे तर 22 अशासाठी की हिब्रू मुळाक्षरे एकूण 22 आहेत. इंग्रजीमध्ये अल्फाबेट एकूण 26 आहेत. त्याप्रमाणे हिब्रू भाषेमध्ये अल्फाबेट एकूण 22 आहेत. तर प्रत्येक अल्फाबेटसाठी 8 वचनं. अशा प्रकारे जर तुम्ही तुमचं बायबल उघडून बघितलं तर त्यामध्ये आलेफ, बेथ, गिमेल, दालेत अशा प्रकारचे शब्द वाचायला मिळतील. तर ते शब्द कशासाठी आहेत की त्या मुळाक्षरासाठी 8 वचनं अशा पद्धतीने ही सगळी रचना करण्यात आलेली आहे. ही 150 स्तोत्रे आपण जी सांगत आहोत ती स्तोत्रे 5 भागामध्ये विभागण्यात आलेली आहेत. म्हणजे अध्याय 1 पासून 41, 42 पासून 72, 73 पासून 89, 90 पासून 106 आणि 107 पासून 150 5 भागामध्ये विभागण्यात आलेली आहे. जर तुम्ही तुमचं बायबल उघडून बघितलं तर तुम्हाला स्तोत्रसंहिता पुस्तक भाग पहिला मग इथे येईल. तो संपल्यानंतर हा भाग सुरू व्हायच्या अगोदर भाग दुसरा, त्यानंतर इथे हा 73वं स्तोत्र सुरू व्हायच्या अगोदर भाग तिसरा, त्या 90वं स्तोत्र सुरू व्हायच्या अगोदर भाग चौथा आणि 107 हे स्तोत्र सुरू व्हायच्या अगोदर भाग 5वा. असं त्या प्रत्येक भागाच्या अगोदर आपल्याला ती कल्पना देण्यात आलेली आहे. ती विभागणी कशासाठी करण्यात आलेली आहे की जसं पंचग्रंथामध्ये 5 पुस्तकं आहेत तसं देखील ह्या स्तोत्रसंहितामध्ये 5 भाग आहेत. जणू काही ती 5 पुस्तकच त्या धर्तीवरती. म्हणून मार्टिन ल्युथरने स्तोत्रसंहिता पुस्तकाला मिनी बायबल असं नाव दिलेलं आहे. म्हणजे बायबलमध्ये जे आहे ते सगळं जणू काही फक्त स्तोत्रसंहिता हा एका पुस्तकातच आहे. त्याच्यामध्ये इतिहास आहे, त्याच्यामध्ये निसर्ग आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे, त्याच्यामध्ये दुःख आहे, त्याच्यामध्ये पश्चाताप आहे, त्याच्यामध्ये शाप आहे, त्याच्यामध्ये आजारपण आहे, त्याच्यामध्ये मृत्यूविषयी सांगण्यात आलेलं आहे, त्याच्याविषयी आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी सांगण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्ञान आहे, त्याच्यामध्ये गोरगरिबांविषयी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये जरूर काही सगळं काही सामावून घेण्याचा लेखकाने प्रयत्न केलेला आहे. मग हे पुस्तक नक्की कोणी लिहिलं?
स्तोत्रसंहिता पुस्तक फक्त एका व्यक्तीने लिहिलेलं नाही. आपल्याला सातत्याने जे ऐकायला मिळत असतं ते असं की दाविदाचे स्तोत्र, परंतु सगळी स्तोत्रे काही दाविदाने लिहिलेली नाहीत. दाविदाच्या नावावरती एकूण 72 स्तोत्रे आहेत. कोणतंही स्तोत्र उघडा, तिथे दाविदाचं स्तोत्र असं नाव असेल तर तुम्ही ते वाचत असताना बघा, थोडीशी त्या स्तोत्राची पार्श्वभूमी जर तुम्हाला ठाऊक असली तर तुम्ही नक्कीच त्या स्तोत्राचा आस्वाद अधिक प्रमाणात घेऊ शकाल. आपण लवकरच तो आस्वाद घ्यायला आता सुरुवात करणार आहोत. तर दाविदाच्या नावावरती एकूण 72 स्तोत्रे आहेत. शल्मोन राजाच्या नावावरती 2 स्तोत्रे आहेत, स्तोत्र 72 आणि स्तोत्र 127. बारकाईने तुम्ही वाचून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि मग त्याच्यामधून काहीतरी शोधून काढायचा. ह्या 2 स्तोत्रांचं वैशिष्ट्य काय बघा, की स्तोत्र 72 जे आहे त्यामध्ये शांतीच्या राजाची कारकीर्द कशी असू शकते त्याचं वर्णन आलेलं आहे. हा शांतीचा राजा कोण आहे? 2 उत्तरं आहेत. एक उत्तर आहे शल्मोन, कारण शल्मोन हे नाव शालोम ह्या शब्दावरून आलेलं आहे आणि शालोम ह्या शब्दाचा अर्थ शांती. शल्मोन हा असा राजा होता की त्याच्या कारकिर्दीमध्ये एकही युद्ध लढलं गेलं नाही. शांतीचा राजा, त्या शांतीच्या राजाची कारकीर्द कशी असेल? त्या राजाने परमेश्वराकडे काय मागितलं? त्याने दीर्घायुष्य मागितलं नाही, त्याने शत्रूवरचा विजय मागितला नाही, त्याने धनसंपत्ता मागितली नाही, त्याने ज्ञान मागितलं. ते सगळं तुम्हाला ह्या स्तोत्रात वाचायला मिळेल. आणि स्तोत्र 127, जर परमेश्वर घर बांधत नसेल तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. जर परमेश्वर नगर राखीत नसेल तर राखणाऱ्यांचे, पहारेकऱ्यांचे श्रम देखील व्यर्थ आहेत, असं आपल्याला सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे. घर बांधणारा कोण होता बरं? शल्मोनाने देवाचं मंदिर बांधलं, शल्मोनाने स्वतःचा राजवाडा बांधला. ही दोन्ही एक प्रकारची घरं. आणि मंदिर आणि राजवाडा ह्यासाठी हिब्रू भाषेत एकच शब्द आहे, हेकाल. हेकाल हा एक शब्द, परंतु राजवाड्यासाठी वापरला जातो आणि मंदिरासाठी सुद्धा वापरला जातो. अशा प्रकारचं घर जर परमेश्वर बांधत नसेल तर बांधणाऱ्यांचे विश्राम व्यर्थ आहेत. जर देवाची योजना नसेल तर आपण कितीही प्रयत्न केला तर ते सगळे प्रयत्न मातीला मिळण्याची शक्यता असते. म्हणून माणसाने काहीही करण्यापूर्वी परमेश्वराचा कौल घेणं गरजेचं आहे. मोशेच्या नावावरती एक स्तोत्र आहे, स्तोत्र 90. त्या स्तोत्राचं वैशिष्ट्य असं आहे की परमेश्वर चिरंतन आहे, माणूस मात्र क्षणभंगूर आहे. तो परमेश्वर कसा चिरंतन आहे ते मोशे वर्णन करतो आणि तो कशा पद्धतीने शेवटपर्यंत माणसाच्या सोबत राहतो ते देखील करतो. तो कशी अद्भुते करत असतो त्याचंही वर्णन करतो. आणि त्याचबरोबर माणूस किती क्षणभंगूर आहे, आमचं आयुष्य ते काय आहे. काहींना 70 वर्षे मिळालेली असतात आणि जे जास्त मजबूत असतात त्यांना 80 वर्षे, पण शेवटी आम्ही सगळेजण माती समान आहोत, असं मोशे त्या ठिकाणी आपल्याला वर्णन करत आहेत. कोरहाच्या मुलांच्या नावावरती 10 स्तोत्रे आहेत. कोरहाने आणि त्याच्या मुलाने बंड केलं होतं मोशेच्या विरुद्ध आणि म्हणून त्याचं संपूर्ण कुटुंब धरतीने पोटात घेतलं, हा भूमी दुभंगली आणि ते सगळे त्यामध्ये गडप झाले. अशा प्रकारची कथा आपल्याला वाचायला मिळते. पण त्याच्यातून देखील कोरहाची काही मुलं वाचलेली होती. ती मुलं मग सातत्याने परमेश्वराच्या सहवासात राहिली. त्यांनी रचलेली जी स्तोत्रे आहेत ती स्तोत्रे 42, 44 ते 49, 84 आणि 85, 87 ही सगळी स्तोत्रे कोरहाच्या मुलांच्या नावावरती आहेत. त्यानंतर आसाफ हा दाविदाच्या गायक वृंदामधील एक अतिशय पॉवरफुल अशा प्रकारचा एक वादक होता. त्याने देखील काही स्तोत्रे लिहिलेली आहेत. स्तोत्र 50 हे जर तुम्ही सुरुवातीलाच बघितलं तिथे त्या ठिकाणी त्यांचं नाव आहे. आणि स्तोत्र 73 ते 83 ही एवढी 11 स्तोत्रे आसाफाच्या नावावरती आहेत. म्हणजे आसाफाच्या नावावरती एकूण 12 स्तोत्रे आपल्याला वाचायला मिळतात. हेमान, इथान हे देखील दाविदाच्या गायक वृंदातील संगीत मंडळातील सदस्य, त्यांच्या नावावरती प्रत्येकी एक स्तोत्र आहे. स्तोत्र 88 आणि स्तोत्र 89. अशा प्रकारे जवळजवळ 99 स्तोत्रांचे लेखक जे आहेत ते आपल्याला ठाऊक आहेत. परंतु उरलेल्या 51 स्तोत्रांचे लेखक आपल्याला ठाऊक नाहीत. म्हणजे ह्या 51 स्तोत्रांना अनामिक किंवा अनाथ स्तोत्रे असं म्हटलं जातं.
तुम्ही तुमचे स्तोत्रसेवित वाचाल त्यावेळेला काही स्तोत्रांना लेखक कोण आहे तो त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला नाही. आणि ह्या सगळ्यांचा सारांश म्हणजे दावीद राजा हा हिब्रू स्तोत्रसंहितेचा जनक मानला जातो. त्याच्या नावावरती एकूण 72 स्तोत्र आहेत असं आपण आत्ताच अभ्यासलेलं आहे. स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये एकूण 2 मुख्य भावना वर्णन करण्यात आलेल्या आहेत. त्या 2 मुख्य भावना कशा पद्धतीने वर्णन करण्यात आलेल्या आहेत ते आपण थोडंसं समजून घेऊया. मग आपल्याला स्तोत्रसंहितेमधील काही स्तोत्रांचं स्वरूप असं का आहे आणि तसं का आहे ते आपल्याला समजू शकतं. 2 मुख्य भावना. माणसाच्या जीवनातील 2 मुख्य भावना आहेत आनंद आणि दुःख. तर आनंद आणि दुःख ह्या 2 मुख्य भावना कधी ते वैयक्तिक असतं तर कधी ते सामुदायिक. जेव्हा आनंद वैयक्तिक असतो तेव्हा वैयक्तिक आभाराची स्तोत्रे म्हटली जातात. तशी वैयक्तिक आभाराची काही स्तोत्रसंहितामध्ये आपल्याला वाचायला मिळतात की हे परमेश्वरा, तू मला माझ्या शत्रूंपासून सोडवलंस, त्यांच्या हाती मला तू सापडू दिलं नाहीस म्हणून मी तुझे आभार मानतो. ते वैयक्तिक आभाराचं स्तोत्र आहे. एखाद्या व्यक्तीला आजारातून मुक्त केलेलं असतं की आत्ता मी मरणार होतो, परमेश्वराने मला वाचवलं. अशा प्रकारची जी स्तोत्रे आहेत ती वैयक्तिक आभाराची स्तोत्रे आहेत. आणि सामुदायिक आभाराची स्तोत्रे ही ज्या वेळेला आशीर्वाद मिळालेले असतात संपूर्ण समुदायाला, उदाहरणार्थ युद्धामध्ये मिळालेला विजय, ते युद्धामधला विजय जो असतो तो संपूर्ण राष्ट्राचा आनंद असतो. किंवा समजा एखादं टोळधाड आली होती आणि ती टोळधाड निघून गेली आणि आपलं पीक वाचलं, किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती आली होती आणि आत्ता सगळ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय होणार होती, ते सगळेजण परमेश्वराकडे धावत गेले आणि परमेश्वराने त्यांना वाचवलं. आता सगळेजण एकत्रितपणे परमेश्वराचे आभार मानतात. तेव्हा ते आशीर्वादाबद्दल सामुदायिक आनंद त्या ठिकाणी व्यक्त करत असतात. परंतु वैयक्तिक दुःख, मग त्याच्यामध्ये अपयश असेल, त्याच्यामध्ये आजार असेल, त्याच्यामध्ये संकट असेल, हे जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये येत असतं त्यावेळेला माणूस ते वैयक्तिक दुःख व्यक्त करण्यासाठी याचना वजा विनंती व्यक्त करत असतो. तशा प्रकारची विलापाची काही स्तोत्रे आहेत. किंवा मला माझ्या पापांबद्दल दुःख झालेलं आहे, मग मी वैयक्तिकरित्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो. स्तोत्र 51 ते दाविदाच्या पश्चातापाचं स्तोत्र आहे. त्यामध्ये त्याचं दुःख व्यक्त करण्यात आलेलं आहे. तसंच सामुदायिक दुःख म्हणजे संपूर्ण समाजाकडूनच काहीतरी चूक झालेली आहे. काय नक्की चूक झालेली आहे समाजाकडून? की त्यांच्या सर्वांच्या हातून मोठं महापाप घडलेलं आहे. की संपूर्ण इतर ज्या काही डिफिकल्टी असतात, त्या इतर ज्या काही अडचणी येत असतात, त्या अडचणी संपूर्ण समाजाला, संपूर्ण समूहाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. उदाहरणार्थ मूर्तिपूजा. संपूर्ण समुदायाने समजा मूर्तिपूजा केलेली असेल आणि कोणीतरी ते त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं असेल, आता त्यांना सगळ्यांना दुःख झालेलं आहे. ते दुःख त्या ठिकाणी ते व्यक्त करू शकतात. तर अशा प्रकारे 4ही प्रकारची स्तोत्रे आपल्याला वाचायला मिळतील. वैयक्तिक आभाराची असतील, सामुदायिक आभाराची पण आहेत, वैयक्तिक विलापाची असतील, तशी सामुदायिक विलापाची स्तोत्रे देखील आपल्याला वाचायला मिळतात. स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये एकूण 22 प्रकारची स्तोत्रे आहेत. लवकरच आपण एक एक प्रकार जो आहे त्या प्रकाराचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकूण 22. स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये पुस्तक वाचत असताना कधी कधी तुम्हाला सेला हा शब्द वाचायला मिळेल. हा सेला शब्द कुठून आलेला आहे? त्याचे एकूण 3 अर्थ आहेत. पहिला अर्थ की संपूर्ण स्तोत्र एका विशिष्ट धाटणीचं असतं, उदाहरणार्थ आनंदाचं असतं. परंतु अचानक तो आनंद व्यक्त करत असताना आनंद व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला जाणवतं की मी माझ्या परमेश्वराविरुद्ध काहीतरी केलेलं आहे. मग दुःखाचं सूर तिथे उमटण्याची शक्यता असते. म्हणजे हा जो मूड बदलतो, तो मूड बदलण्यासाठी सेला हा शब्द वापरण्यात आलेला आहे.
कधी कधी चाल बदलण्यासाठी, की एखादी उंच अशी चाल असते आणि मग अचानक खालून ते गावं लागते, मग ती चाल बदललेली आहे ती दाखवण्यासाठी सेला शब्द वापरलेला आहे. किंवा गायकाला मार्गदर्शन करण्यासाठी, की गायक जो असतो त्या गायकाने तो शब्द बघितला की त्याने समजायचं की इथे आपल्याला थांबलं पाहिजे, इथे आपल्याला मनन चिंतनासाठी लोकांना वेळ दिला पाहिजे आणि मग परत सुरू केलं पाहिजे, त्यासाठी सेला हा शब्द वापरण्यात आलेला आहे. कितीतरी वेळेला येऊन गेलेला शब्द संपूर्ण स्तोत्रसेवितामध्ये तो शब्द आहे हालेलुया. हालेल उया. हालेल म्हटल्यानंतर स्तुती, स्तवन, आणि या हा याहवेचा शॉर्ट फॉर्म आहे. तर हालेलुया म्हणजे याहवेचे स्तवन करा. याहवेचं भाषांतर झालेलं आहे परमेश्वर, म्हणून परमेश्वराचे स्तवन करा. सहज तुम्ही तुमचं पर्सनल स्टडी करत असताना स्तोत्रसेविता पुस्तकात परमेश्वराचे स्तवन करा किंवा हालेलुया शब्द किती वेळा आलेला आहे तो तपासून पाहायचा आहे. परमेश्वराची महास्तुती 136 ह्या स्तोत्रामध्ये करण्यात आलेली आहे. कशा प्रकारे ते आपण लवकरच अभ्यासामध्ये बघणार आहोत. जेव्हा प्रत्यक्ष आपण 136 स्तोत्र अभ्यासणार आहोत, त्या स्तोत्राचं वैशिष्ट्य असं आहे की गायक एक वाक्य म्हणतो आणि मग संपूर्ण लोक समुदाय जो असतो त्याला एक विशिष्ट प्रतिसाद देतो. ओ गिव्ह थँक्स टू द लॉर्ड फॉर ही इज गुड, great is his love without end. Give thanks to the Lord of Lords. Great is his love without end. Give thanks to the God of gods. Great is his love without end. म्हणजे ग्रेट इज हिज लव विदाउट एंड, कारण त्याची दया सनातन आहे. हे शब्द तुम्हाला परत परत जणू काही एखाद्या ध्रुपदासारखे ऐकायला मिळतील आणि त्याच्यामध्ये संपूर्ण इस्रायलचा इतिहास आलेला आहे. कशा प्रकारे परमेश्वराने लोकांचं तारण केलेलं आहे, त्यांची मुक्ती केलेली आहे, ते स्तोत्र 136 मध्ये आपल्याला वाचायला मिळेल. बॅबिलॉनविषयी आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो. बॅबिलॉन म्हणजे आताचं इराक. तेथील नद्यांच्या किनारी आपली हे इस्रायली लोक जाऊन बसले. तेथील लोकांनी त्यांना एखादं गायन गायला सांगितलं. त्यावेळचं वर्णन जे आहे ते वर्णन 137 मध्ये आहे. लवकरच आपण ते स्तोत्र देखील अभ्यासणार आहोत. परमेश्वराची ओळख वेगवेगळ्या पद्धतीने करून देण्यात आलेली आहे. तुमच्या पर्सनल स्टडीसाठी तुम्ही एक काम करू शकता. देवासाठी कोणकोणते इतर प्रतिमा वापरण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ, परमेश्वर माझा प्रकाश आहे, परमेश्वर माझे तारण आहे, परमेश्वर माझी ढाल आहे, परमेश्वर माझा कवच आहे, परमेश्वर माझा खडक आहे, परमेश्वर माझा उत्तम मेंढपाळ आहे, परमेश्वर माझा दुर्ग आहे. म्हणजे अशा प्रकारचे शब्द वापरून परमेश्वराची ओळख त्या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रायश्चित्त काळामध्ये आपल्या चिंतनासाठी आवश्यक असलेलं सुंदर असं स्तोत्र आहे स्तोत्र 51. लवकरच आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. ईश्वरी संरक्षणाचं स्तोत्र. ईश्वराच्या पंखाखाली सर्वदा तू वस्ती कर. अशा प्रकारे आपण जे ऐकतो ते स्तोत्र ह्या स्तोत्रातून घेतलेले शब्द आहेत. त्या संपूर्ण स्तोत्रामध्ये कसा परमेश्वर आपलं रक्षण करेल त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. म्हणूनच काही लोकांमध्ये रात्री झोपी जाण्यापूर्वी स्तोत्र 91चं वाचन केलं जात असतं आणि सकाळी उठल्याबरोबर स्तोत्र 23चं वाचन केलं जात असतं. परमेश्वराने रात्रभर आपला सांभाळ करावा आणि दिवसभर मेंढपाळ बनून आपल्याबरोबर राहावं, अशा प्रकारची इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केली जात असते. इस्रायली लोक वर्षातून 3 वेळा जेरुसलेमच्या तीर्थयात्रेसाठी जात असत आणि 3 महत्त्वाचे सण त्यावेळेला साजरे केले जात. वल्हांडणाचा सण, पेंटेकॉसचा सण आणि मंडपाचा सण. हे सण साजरे करण्यासाठी जेव्हा ते जेरुसलेमला जायचे त्यावेळेला काही स्तोत्रे गायची. ती कोणती स्तोत्रे आहेत? स्तोत्र 120 ते स्तोत्र 134. ह्यामध्ये एकूण 15 स्तोत्रे आहेत. त्याविषयी 2 मतं आहेत की घरी सुरुवात केल्यापासून तर देवळामध्ये पोहोचेपर्यंत संपूर्ण प्रवासाचं वर्णन आल्यामुळे कदाचित ते घरापासूनच ती स्तोत्रे बोलायला सुरुवात करत असतील की आपण देवाच्या मंदिरी जाऊया. असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा माझ्या मनाला हर्ष झाला.
आय रिजॉइस्ड वेन आय हर्ड देम से लेट अस गो टू द टेम्पल ऑफ द लॉर्ड. I rejoiced when I heard the people saying, let's go to the temple of the Lord. आता तेच स्तोत्रामध्ये संपूर्णपणे तिथे आलेलं आहे. किंवा मराठीमध्ये देवाच्या मंदिरी चला, कोण असे वदला बोला, त्या बोलाने जीवाला हर्ष किती सांगू साला. खरं पाहता हे आनंदाचं गीत आहे, सणावाराला घेण्याचं गीत आहे. परंतु आपल्याकडे कशासाठी गायलं जातं? बऱ्याच वेळेला आपल्याकडे अंत्यविधीसाठी गायलं जात असतं. ते पण काही अयोग्य नाही की आपलाच माणूस आता मोठ्या प्रवासाला लागलेला आहे, साक्षात परमेश्वराच्या दरबारी जाऊन पोहोचणार आहे. आपण त्याला साथ करत आहोत. मामा बंधू जनासाठी त्यांचं सांत्वनासाठी वगैरे आपण प्रार्थना करत असतो. यरुशलेमच्या शांतीसाठी आपण प्रार्थना करत असतो. त्या व्यक्तीला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करत असतो. म्हणजे तसं तेवढं अयोग्य नाही. परंतु हे गाणं मात्र मुळात एक आनंदाचं गीत म्हणून स्तोत्रामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. ह्या स्तोत्रांना आरोहण स्तोत्रे म्हटले जातात. आरोहण म्हटल्यानंतर वर जायचं. जेरुसलेमला कोणीही जात असला तर तो सांगायचा मी वर जेरुसलेमला चाललो. तेथून परतायचं म्हटल्यानंतर मी जेरुसलेमहून खाली आलो. म्हणजे एक माणूस जेरुसलेमेवरून खाली यरीहो जात होता, खाली असं सांगण्यात आलेलं आहे. किंवा येशूचे आई वडील दरवर्षी वर जेरुसलेमेस वल्हांडण सणास जात असत असंही सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे ही जी स्तोत्रे आहेत ही स्तोत्रे आरोहण स्तोत्रे ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. त्याला दुसरं एक कारण असं की जेरुसलेमच्या मंदिराला त्यावेळेला 15 पायऱ्या होत्या. प्रत्येक पायरीवरती एक स्तोत्र गायचं अशा प्रकारची पद्धत होती. एक स्तोत्र प्रत्येक पायरीवरती गायचं. त्यामुळे ही सगळी स्तोत्रे छोटी छोटी आहेत. फक्त एकच स्तोत्र मोठं आहे 132. दुसरी सगळी स्तोत्रे छोटी आहेत. ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. ख्रिस्ती अंत्यविधीमध्ये स्तोत्र 130 गात असतात की मी शोकसागरातून तुझा धावा करत आहे. तू माझी वाणी ऐक, माझी आरोळी तुझ्या कानी पडो. तू जर माझ्यावर दया केली नाही तर माझी काय परिस्थिती होईल, परंतु तुझ्या ठाई विपुल दया आहे. अशा प्रकारचं जे स्तोत्र आहे ते स्तोत्र 130 ख्रिस्ती अंत्यविधीच्या वेळेला म्हटलं जात असतं. अगोदर सांगितल्याप्रमाणे जुन्या करारातील सगळ्यात प्राचीन अशा स्वरूपाचं स्तोत्र आहे स्तोत्र 5. लूकच्या शुभवर्तमानामध्ये एकूण 3 स्तोत्रे आहेत. जखऱ्याचं स्तोत्र, मरियेचं स्तोत्र आणि शिमोनाचं स्तोत्र. ही सगळी स्तोत्र आपल्याला लूकच्या शुभवर्तमानात अध्याय 1 आणि 2 मध्ये वाचायला मिळतील. ह्या 3ही स्तोत्रांचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. जखऱ्याचं जे स्तोत्र आहे ते स्तोत्र ख्रिस्त सभेच्या दररोजच्या प्रार्थनेत सकाळी म्हटलं जातं. मरियेचं स्तोत्र जे आहे ते ख्रिस्त सभेच्या दररोजच्या प्रार्थनेमध्ये संध्याकाळी म्हटलं जातं. शिमोनाचं स्तोत्र आहे ते ख्रिस्त सभेच्या दररोजच्या प्रार्थनेत रात्री झोपी जाण्याअगोदर म्हटलं जात असतं. तर आपण देखील तशा प्रकारची स्वतःला सवय लावू शकतो. जखऱ्याचं स्तोत्र सकाळी वाचायचं, संध्याकाळच्या प्रार्थनेला मरियेचं स्तोत्र, रात्री झोपी जाण्याअगोदर शिमोनाचं स्तोत्र वाचायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्या जीवनामध्ये स्तोत्रांचा वापर केला. सर्वांना आठवणारं स्तोत्र आहे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास, एली एली लमा सबाक्थानी. हे शब्द कुठून घेतलेले आहेत? स्तोत्र 22. त्याचे पहिले शब्द आहेत की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास, मला का त्यजिले प्रभू परमेशा. हे जे शब्द आहेत गायनाचे ते नेमके त्याच स्तोत्रामधून घेण्यात आलेले आहेत. मात्र त्या स्तोत्राचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते स्तोत्र नुसतं वैयक्तिक विलापाचं स्तोत्र नाही. जरी ते वैयक्तिक विलापासारखं वाटत असलं तरी देखील ते वैयक्तिक विलापाचं स्तोत्र नसून त्याच्या शेवटी याचककर्ता परमेश्वराला सांगत आहे की मी लोकांना जाऊन सांगणार आहे माझ्या परमेश्वराने माझ्यासाठी कशा प्रकारे महत्कृत्य केलेली आहे हे मी सांगणार आहे. अशा प्रकारे स्तोत्रकार शेवटी परमेश्वराचं गौरव करत आहे. इस्रायलने आपल्या पापांची कबुली देखील दिलेली आहे. सहज स्वतः बारकाईने एक अभ्यास करायचा. स्तोत्र 106 वाचायचं आणि त्यामध्ये इस्रायलची केवढी पापं दडलेली आहेत ती पापं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण हा पहिला भाग ह्या ठिकाणी आता संपवत आहोत. तो संपवण्या अगोदर आपण एक स्तोत्र अभ्यासासाठी घेणार आहोत आणि मग त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये
दुसऱ्या अधिवेशनामध्ये आणखी काही स्तोत्रांचे प्रकार अनुभवणार आहोत. स्तोत्र 150. आणि हे स्तोत्र वाचलं जात असताना तुम्ही थोडंसं बारकाईने लक्ष द्या आणि 2 प्रश्नाची उत्तरं शोधा. तुमच्याकडे वही पेन असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. पहिला प्रश्न आहे की ह्या स्तोत्रामध्ये परमेश्वराचे स्तवन करा हा शब्द किती वेळा आलेला आहे, म्हणजे हालेलुया हा शब्द किती वेळा आलेला आहे, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ह्या स्तोत्रामध्ये संगीताची किती वाद्ये नमूद करण्यात आलेली आहेत. तर तुमचं पेन, तुमची वही तयार ठेवा. माझे बंधू मॅक्विन ह्या ठिकाणी आहेत, ते आपल्यासाठी ह्या स्तोत्र संहितामधील 150वं स्तोत्र आहे ते वाचणार आहेत. आणि मग त्याच्यामधून हालेलुया शब्द किती वेळा आहे आणि वाद्ये किती नमूद करण्यात आलेली आहेत ती शोधून काढायची आहेत. परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतरालात त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा, कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा, सतार व विणा वाजवून त्याचे स्तवन करा, डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा, तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा, खलखलणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा. तर आत्ताच आपण हे स्तोत्र ऐकलेलं आहे. परमेश्वराचे स्तवन करा हा शब्द एकूण 13 वेळा आलेला आहे. प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो अशा प्रकारे एकूण 13 वेळा, केवळ 6 वचनांमध्ये 13 वेळा आलेला आहे. ह्याचा अर्थ काय आहे? माणसाने सदैव परमेश्वराचं स्तवन केलं पाहिजे. कुठे केलं पाहिजे? फक्त मंदिरामध्ये नाही, तर सगळ्या त्याच्या अंतराळामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये. कोणी केलं पाहिजे? श्वास घेणारा प्रत्येक सजीव त्याने केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? एकूण 8 संगीत वाद्ये त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. तुम्ही ती शोधून काढायची. डफ आहे, बासरी आहे, विणा आहे, सतार आहे, झणझणणारे टाळ आहेत, खणखणणारे टाळ आहेत. ह्या वेगवेगळ्या प्रकारची वाद्यांचा त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि परमेश्वराचे स्तवन कशासाठी करायचं आहे? त्याच्या महत्कृत्यांबद्दल. म्हणून सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा आणि सर्व स्थितीत परमेश्वराची उपकार स्तुती करा. त्याचं एक वैशिष्ट्य सांगतो की आपण स्तोत्रसंहिता पुस्तकाचे एकूण 5 भाग सांगितले. प्रत्येक भागाच्या शेवटी कोणतं वचन आलेलं आहे ते तुम्ही शोधून काढायचं. मी तुम्हाला नुसतं एक क्लू देऊन ठेवतो की प्रत्येक भागाच्या शेवटी, म्हणजे उदाहरणार्थ स्तोत्र 1 ते 41 ते 41च्या शेवटचं वचन कसं आहे बघा, की इस्रायलचा देव परमेश्वर धन्यवादित असो, आमेन आमेन. मग 42 पासून 72पर्यंत 72चं 20वं वचन जे आहे ते पुन्हा बघा, इस्रायलचा देव परमेश्वर धन्यवादित असो. अशा प्रकारे सगळ्या भागांची शेवट परमेश्वराला धन्यवाद देऊन करण्यात आलेली आहे. आणि संपूर्ण 150 स्तोत्रांचा कळस 150व्या स्तोत्रामध्ये देवाचा गौरव करून करण्यात आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे स्तोत्रसंहिता पुस्तकाद्वारे आपल्याला एक महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. आनंद करा. मी पुन्हा पुन्हा म्हणेन, सर्वदा आनंदित राहा. देवाच्या ठायी आपला आनंद द्विगुणित व्हावा म्हणून सातत्याने स्तोत्रांचं वाचन होणं गरजेचं आहे. आजच्या ह्या पहिल्या भागामध्ये, पहिल्या अधिवेशनामध्ये आपण स्तोत्रसंहिता पुस्तकाची थोडीशी ओळख करून घेतली. आता आपल्याला प्रत्यक्ष काही स्तोत्रांचा अभ्यास करायचा आहे. आणि तो अभ्यास करत असताना त्या स्तोत्रामध्ये काय काय दडलेलं आहे ते आपण लवकरच शोधून काढणार आहोत. तर दुसऱ्या अधिवेशनामध्ये आपलं बायबल आपल्याकडे तयार ठेवा. अधूनमधून मी बायबलमधील स्तोत्रांचं क्रमांक सांगेन. माझा बंधू मॅक्विन आपल्यासाठी त्या स्तोत्राचं वाचन करीन आणि मग त्या स्तोत्राचं थोडंसं स्पष्टीकरण देण्यात येईल.